वाईवाटार रस्त्यावर पद्मावती मंदिराजवळ वडाची मोठी फांदी अचानक तुटून रस्त्यावर कोसळली। सुदैवाने यात कोणतीही जखमी झालं नाही, पण काही तास वाहतूक खोळंबली होती। त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतुकीची कोंडी झाली। याची माहिती पीडब्ल्यूडी विभागाचे उपअभियंता गोजारी यांना समजताच त्यांनी वाईवाठार रस्त्याचे शाखा अभियंता गोरे यांना तातडीनं कटर, ट्रॅक्टर, जेसीबीसह कामगार घेऊन घटनास्थळावर जाण्याचे आदेश दिले। हे पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। तुटून पडलेल्या फांदीला भले मोठे आगी मोहोळ असल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, पण कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून शिताफीनं ते बाजूला काढून पडलेल्या फांदीचे कटरच्या साहाय्यानं तुकडे केले। रस्ता वाहतुकीसाठी खुला करून तुंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात यश प्राप्त केले। वाहतूक जलद सुरळीत केल्याबद्दल वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले। गेल्या 2 महिन्यापासून वाई सुरूर रस्त्याचं काम सुरू आहे। तो रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्यानं त्यावरील वाई महाबळेश्वरकडे जाणारी सर्व वाहतूक जोशी विहीर ओझरडे मार्गे वाईकडे जात आहे। या रस्त्यावर वाहनाची मोठी गर्दी पाहावयास मिळते। याही रस्त्यावर जुन्या काळातील मोठमोठी वडांची आणि इतर झाडं उभी आहेत। या उभ्या झाडांना भल्या मोठ्या फांद्या असल्यानं या फांद्याचा भार झाडांना पेलवत नसल्यानं अशा फांद्या सध्या कोसळतात। त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं आपत्ती निवारण पथक सदैव तयार ठेवलंय, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गोंजारी यांनी दिली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, वाई। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।